माणसात नव्हती हे चूक, ती माणसात होती. म्हणून तिचे मूल जिवंत असेपर्यंत ती डोंगरात दडून होती. ते वारल्यानंतर त्याला जयदेवाने मारल्यावर ती प्रकट झाली, वादळासारखी विध्वंस झाली. तिने हल्ल्याचा प्रारंभ आपल्या सासरपासून केला. गुहेबाहेर येताच तिने आपल्या गावातली म्हणजे सासरच्या 3 माणसांवर हल्ला केला. त्यातील विशेष जायबंदी झालेला घरी येऊन मेला. लोकांनी त्याला पुरलं. दुसऱ्या दिवशी सकाळी लोकांना त्याची खाच उकरलेली दिसली, परंतु प्रेताचे नाक व्यवस्थित कापून गेलेले दिसले. हे पुरुषाचे गेलेले पहिले नाक. त्यानंतर ती पुरुषांवर त्यांच्या नाकावर हल्ले करू लागली आणि काही दिवसातच तिची दहशत भूत होऊन लोकांच्या मानगुटीवर बसली. नाकाच्या रक्षणासाठी पुरुष माणसे एकटी दुकटी फिरेनाशी झाली. काही रस्ते तर दिवसा रहदारीसाठी देखील बंद झाले. तरी ती थांबत नव्हती. ती भूतासारखी लोकांच्या मागे लागली होती. आणि तिच्या नवऱ्याला, जयदेवाला तर तिने मृत्यूपंथाला लावले. ती मेली असे समजून त्याने 7वे लग्न करूनही टाकले होते. कारण मूल जिवंत असेपर्यंत म्हणजे 3 वर्ष तिला कोणी कधीच कुठेच पाहिले नव्हते. परंतु तिच्या अथांग त्यागातून, भयंकर दिव्यातून उत्पन्न झालेले मूल मेले आणि तिने हल्ले सुरू केले, अत्यंत निकराचे आणि निष्ठुर. जयदेव तिच्या धास्तीने मराला टेकला होता. सावलीसारखी ती त्याच्या मागे राहत होती. वाटेल त्याला येऊन धरत होती. आणि त्याने तिची एवढी धास्ती घेतली होती की जेवताना, दवादारू घेतानाही तो मुठीतील नाक सोडत नव्हता. गुन्हेगार होऊन खोलीत रडत होता. मिनिटाला आतल्या आत मरत होता. तरी ती त्याचे नाक कापल्याशिवाय थांबणार नव्हती. त्याची आर्थिक बर्बादी न थांबता करीत होती. त्याचा वाडा कधी जळून खाली बसेल याचा नेम राहिला नव्हता. तिने त्याला, गावाला रोग जडवला होता. जयदेवप्रमाणे बहुतेक पुरुष आजारी पडले होते आणि या साऱ्या अरिष्टाला पिता होण्याच्या, प्रतिष्ठा राखण्याच्या हेतूने अत्याचारी बनलेला जयदेव कारणीभूत होता. त्याची पहिली स्त्री नांदायला आल्यावर काही दिवसातच आत्महत्या करून मोकळी झाली. दुसरी केली, ती वेडी होऊन वाड्यात कैदी झाली. तिसरी केली, ती कोणाबरोबर तरी पळून गेली. चौथी माहेरी जात असतानाच आईबापाला काही सांगण्याच्या आतच गडप झाली. तिचा थांगच लागला नाही. 5वी मुकी होती. ती काही बोलू शकत नव्हती. तीही वरील चौघींप्रमाणे पुत्र देण्याला पात्र ठरली नव्हती. म्हणून त्याच्या प्रतिष्ठेचा प्राण धोक्यात होता. तो वाचवण्यासाठी त्याला पुत्र पाहिजे होता. त्याच्या 5ही स्त्रियांनी तो त्याला दिला नाही. एकीने प्राण दिला, एक वेडी झाली, काही पळून गेल्या आणि काही वाटेत खतम झाल्या. तरी संशय मरत नव्हता, उलट वाढत होता. त्याच्या प्रतिष्ठेला, सन्मानाला अफवांची आग चहूबाजूने वेढीत होती. प्रतिष्ठा वाचवण्यासाठी त्याने सुंदर, शालीन सावित्रीशी विवाह केला. अशा माणसाला मुली तरी देत कसे होते लोक, मी चिडून विचारलो. आणि काका बोलू लागले, देतात. जयदेव शेकडो एकर जमिनीचा धनी होता. त्याच्या वाड्यात धनधान्याचा तुटवडा पडत नव्हता आणि तो श्रेष्ठ क्षत्रिय होता. मुलीच्या बापाजवळ दैन्य, दुष्काळ आणि जाती अभिमान होता. सावित्रीचा बाप असाच होता, भूमिहीन होता, दुःखदैन्यांनी वैतागला होता. 7 मुलींचा बाप होता. त्याला धन आणि मुलगा पाहिजे होता. जयदेवाने त्याला धन दिले आणि सावित्रीला नरकात लोटले. मुलगा होण्यासाठी त्याने दुसरे लग्न केले. त्याला आणि सर्वांना माहिती होते, पुष्पापरी शुभ मंगल असलेली सावित्री इथे जगणार नाही. ती मरेल. परंतु ती मेली नाही. ती महिन्यांमागून महिने जगत राहिली. म्हणून तिच्या बापाला दुःख होत राहिले. ती बाळंत झाल्यानंतर तिच्या मृत्यूपेक्षाही भयंकर दुःख झाले. कारण तिने त्याचे कुळ कलंकित केले होते. तिने आत्महत्या केली असती तर मिळालेल्या धनातून तिची कबर बांधली गेली असती. तिच्या सतीत्वाची कथा आल्या गेल्यास सांगितली गेली असती. पण सावित्रीने घात केला. ती आई झाली. ती आई व्हावी म्हणून जयदेवानी प्रयत्नाची पराकाष्ठा केली होती. जयदेव रडत होता, तिचे पाय धरीत होता आणि शेवटी तो मरायला निघाला. भारतीय स्त्री सर्व सहन करेल, पण विधवा होणे सहन करणार नाही. विधवा होणे ही भयंकर शिक्षा, देहदंडापेक्षाही भयंकर. सावित्री तयार झाली, आई झाली. तिच्या कौतुकाला भरती आली. पण प्रेमाचे ते उधाण खरे नव्हते. ते ढोंग होते.
जयदेवाचे पुरुषत्व सिद्ध होताच त्याला तिची नि मुलाची गरज वाटेनाशी झाली. तो तिचा तिरस्कार करू लागला. त्याचा परिणाम असा झाला की वाड्यातील रहस्य वाड्यातच राहिले नाही, ते वाड्यावर पसरून सर्वभर पांगले. त्यामुळे जयदेवाच्या पुन्हा प्रस्थापित झालेल्या प्रतिष्ठेला भगदाडे पडू लागले. जयदेव बिथरला आणि सावित्रीला त्रिभुवनातही आसरा राहिला नाही. तरी ती सहन करीत राहिली आणि शेवटी ती, तिचा पुत्र आणि त्याचा बाप पळून जात असताना पकडले गेले. सावित्रीला तिच्या पापाचे प्रायश्चित्त मिळाले. मुलाला आणि मुलाच्या बापाला काही झाले नाही, कारण तो जयदेवाचा नातलग होता. मग सावित्रीची जेवढी विटंबना करता येणे शक्य होते तेवढी करण्यात आली. जयदेव जिवंत असल्यामुळे तिच्या डोक्याचा गोटा करण्यात आला नाही, परंतु डोकीवर बोट केस ठेवून सिंदूर ओतला गेला. मग तिची धिंड काढण्यात आली. त्या धिंडीत आनंदाने उड्या मारणाऱ्या लोकांची नाके मात्र पुढे टिकली नाहीत. या धिंडीमुळे जयदेव शूर ठरला, पूर्ण पुरुष झाला. सारा संशय नष्ट होऊन तो श्रेष्ठ क्षत्रिय ठरला. त्याची प्रतिष्ठा वाढली. त्याची कीर्ती चक्रवर्ती राजाच्या घोड्यासारखी दाही दिशा तवडत राहिली आणि पुन्हा त्याला त्यामुळे सुंदर तरुण स्त्री बायको म्हणून करता आली. काकांचे हळूहळू शब्द फुंकीत चाललेले बोलणे थांबले. आमची हृदये संतापाने शिलगली होती. सिंधूची चीड तिच्या भिवयांना विजेसारखी मोडीत होती आणि म्हणून ओरडत बोलावे तशी ती बोलली, ते सरण कोणाचे होते काका? सांगतो, काका अथंग प्रेमाने बोलले आणि नंतर अत्यंत जड आवाजात म्हणाले, तुझ्याप्रमाणेच मलाही प्रश्न पडला होता. सरण दोघांपैकी कोणाचे? पण मी गावात गेल्यावर कळलं, तो जयदेव होता. जयदेव? आम्ही सर्वच जण ओरडून बोललो. सावित्रीने त्याचे नाक कापले होते का? सिंधूने अधिक संतापून विचारले. तिने प्रेतयात्रा अडवू नये, जयदेवाचे नाक कापू नये म्हणून प्रेतयात्रेपुढे हत्यारे होती आणि वाद्ये फेकून दिली होती. तरी ती कर्णपिशाच्या प्रमाणे उपस्थित झाली आणि माणसे पळून गेल्यावर सरण रचू लागली. ते सरण ती स्वतःसाठी रचत होती, कारण तिचे शत्रुत्व संपले होते. काका थांबले, पण आम्ही शांत नव्हतो. पण तिने नाक कापले की नाही? सिंधू ओरडली. सावित्री सती गेली. तिने त्याचे नाक कापले नव्हते. नव्हते? माझे हृदय अलोट आश्चर्याने दडपून गेले. होय, भारतातली स्त्री महान आहे, दिव्य रत्नांची खाण आहे. तिच्या पुढे मृत्यूची मान नम्र आहे. काकांनी त्यांच्या डोळ्यातून उघळलेली टिपे पुसली. त्यांचे पुढे सरणाऱ्या युगाची मशाल असलेले हात थरथरत होते आणि आमची हृदये जोरजोराने उचंबळत होती.